या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। देशात लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे। 7 टप्प्यात होणाऱ्या निवडणुका या 19 एप्रिल पासून सुरू होणार आहेत। त्यामुळे 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे। निवडणुकीचा निकाल हा 4 जून रोजी जाहीर होणार असून 1.5 महिना चालणाऱ्या या प्रक्रियेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च येणार आहे। ही निवडणूक देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात महागडी निवडणूक ठरणार आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत किती खर्च होणार ते आपण जाणून घेऊया। देशात पहिल्यांदा 1951 व 52 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या, ते पूर्ण करण्यासाठी एकूण 10.5 कोटी रुपये खर्च आला होता। या निवडणुकीत 53 पक्षांचे 1874 उमेदवार 401 जागांवर लढले होते। यावेळी 2660 राजकीय पक्ष रिंगणात आहेत। पहिल्या निवडणुकीत 17.5 कोटी मतदार होते, तर यावेळी ही संख्या 96.6 कोटी इतकी झाली। भारतातील एकूण मतदारांची संख्या युरोपातील सर्व देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त असून निवडणूक आयोगाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवार खर्च करू शकणाऱ्या रकमेची मर्यादा निश्चित केली गेली आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार जास्तीत जास्त 95 लाख रुपये आणि विधानसभा निवडणूक लढवणारा उमेदवार जास्तीत जास्त 40 लाख रुपये खर्च करू शकतो। यामध्ये जाहीर सभा, प्रचाराचे साहित्य, जाहिराती, होर्डिंग्स, नामनिर्देशन पत्रे, रॅली आणि निवडणुकीशी संबंधित इतर सर्व कामांवरील खर्चाचाही समावेश आहे। सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या अहवालानुसार 2024च्या लोकसभा निवडणुकीत एकूण 1.2 कोटी रुपये खर्च केले जातील। ही रक्कम शेजारील देश पाकिस्तानच्या एकूण वार्षिक बजेटच्या 1/3 पेक्षा जास्त आहे। 2020 मध्ये अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत जवळपास तेवढाच पैसा खर्च झाला होता, तर ही रक्कम 2019च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा दुप्पट आहे। पैशांच्या बाबतीत ही जगातील सर्वात महागडी निवडणूक असेल। निवडणूक खर्चामध्ये मतदान ओळखपत्र बनवणे, मतदान केंद्रांवरील खर्च, सुरक्षा व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे अर्थात ईव्हीएम आणि जनजागृती मोहिमेसह ECIच्या सर्व कामांचा समावेश होतो। निवडणुकीचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलते। 2024च्या अंतरिम अर्थसंकल्पात निवडणुकीसाठी 2442.85 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्यापैकी 1000 कोटी रुपये लोकसभा निवडणुकीसाठी आहेत। मतदार ओळखपत्र, सार्वजनिक बांधकाम, EVM आणि प्रशासकीय सेवांसाठी स्वतंत्र बजेटची तरतूद करण्यात आली आहे। पक्षांच्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालानुसार भाजपने 2015 ते 20 दरम्यान निवडणूक प्रचारावर 2000 कोटी रुपये खर्च केले होते। भाजपने या रॅलीवर सुमारे 260 कोटी रुपये खर्च केलेत। त्याचवेळी काँग्रेसने दौऱ्यावर 250 कोटी रुपये आणि प्रचारावर 560 कोटी रुपये खर्च केलेत। मिळालेल्या माहितीनुसार 2019च्या लोकसभा निवडणुकीत एकूण 60,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते। गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या अमिट शाईची किंमतच 66% वाढली आहे। तर 2019 मध्ये ECIने 33 कोटी रुपयांना अमिट शाईंच्या 26 लाख कुपी खरेदी केल्या होत्या। यावेळी 26.55 लाख शाईंच्या बाटल्या 55 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलेल्या आहेत। ही शाई 1962 मध्ये पहिल्यांदा वापरली गेली होती। यामध्ये जाहीर सभा, प्रचाराचे साहित्य, जाहिराती, होर्डिंग्ज, नामनिर्देशन पत्रे, रॅली आणि निवडणुकीशी संबंधित इतर सर्व कामांवरील खर्चाचाही समावेश आहे। सेंटर फॉर मीडिया स्टडीजच्या अहवालानुसार 2024च्या लोकसभा निवडणुकीत एकूण 1.2 लाख कोटी रुपये खर्च केले जातील, तर ही रक्कम शेजारील देश पाकिस्तानच्या एकूण वार्षिक बजेटच्या 1/3 पेक्षा जास्त आहे। सोलापुरात व्हेज, नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप,